माझी विनंती राहील की आपण या ठिकाणी श्री चिकणे साहेबांपासून सुरुवात करू. परिचय आपला सांगा आणि आपण काय काय कशा सर्व मान्यवरांना माझे आवाज बसून घ्या. माझे नाव साहेबराव मी ज्वारीमध्ये सहभाग घेतलेला पहिल्या दिवशी हा वाण मी शेतामध्ये पेरला होता. पहिल्या दिवशी वाण रासायनिक प्रक्रिया त्याला आदल्या दिवशी मी केली होती. विट्यावॅक्स 10 ग्रॅम आणि गावचो 10 मिली हे बियाण्याला आदल्या दिवशी लावले. त्याच्यानंतर ते सुकवले. दुसऱ्या दिवशी जैविक बीज प्रक्रिया केली. पेरणीच्या दिवशी सकाळी ॲग्रोवेक्टर 100 ग्रॅम, पूरक उगवणारे जीवाणू 100 ग्रॅम पावडर, 25 ग्रॅम गुळ आता पाण्यामध्ये मिश्रण केले आणि ते बियाण्याला लावले. त्यानंतर ते बियाणे 1 तासभर मी सुकवले. त्याच्यानंतर ना ते बियाणे पेरणीला घेतले. पेरणी करण्याच्या अगोदर रासायनिक खत, शेणखत सगळे शेतामध्ये टाकले होते. त्यानंतर तणनाशक पेरणी 3 फणी चाड्याने 3 फणी पाभारणी केली होती. 45 बाय 20 सेंटीमीटर वर पेरणी केली होती. त्रिफणी चाड्याने. त्यानंतर तणनाशक बियाणे आणि खत हे बैलांच्या साह्याने पेरणी केली होती. दोन्ही चाड्यामध्ये, एका चाड्यामध्ये बियाणे, एका चाड्यामध्ये खत असे ते शेतामध्ये पेरले गेले होते. त्यानंतर त्याच दिवशी तणनाशकची फवारणी केली होती. ॲक्टोजी हे तणनाशक फवारणी केली होती. कीड पडू नये म्हणून कीडवर उपाय केलेले. पेरणीनंतर 15 दिवसांनी किडीवर क्लोरोफायरिक बॉम्ब 30 मिली 15 लिटर पाण्यामध्ये घेतले आणि फवारणी केली. दुसरी फवारणी 30 दिवसांनी केली होती. इमोमेट्रिक 8 ग्रॅम घेतले. डायोफेन 45 ग्रॅम घेतले. 15 लिटर पाण्यामध्ये त्याची ती फवारणी दुसरी केलेली. उत्पादन वाढीसाठी 21 दिवसांनी विरळणी बायका लावून बेंडणी केली. त्याच दिवशी विरळणी केलेली. 2 रोपांमधील अंतर 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवले होते. त्यानंतर जीवामृत वापरलेले. पाण्याच्या पायाबरोबर 30 दिवसांनी जीवामृत सोडले आणि दुसरे जीवामृत 45 दिवसांनी सोडले. विद्राऊ फवारणी पेरणीनंतर 21 दिवसांनी 19 ची फवारणी 15 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम घेतले व त्याची फवारणी केली. 30 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 15 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम एकरी 100 ग्रॅम घेतले व त्याची फवारणी 30 दिवसानंतर घेतली. 40 दिवसानं एक फवारणी घेतली. 05234 15 ग्रॅम चिलमिक्स अशी दोन्ही मिक्स करून एक फवारणी तिसरी घेतली. चौथी फवारणी 60 दिवसानंतर 13045 आणि सिलिकॉन ही चौथी फवारणी घेतली. मला 1 एकर मध्ये 40 क्विंटल 400 ग्रॅम उत्पन्न आले. 1 गुंठ्यामध्ये मला 101 किलो 10 ग्रॅम हे उत्पन्न मिळाले. मला आमचे जावली भागातील गट विकास अधिकारी व आमच्या गावातील सरपंच यांनी मार्गदर्शन केल्याने
कृषी खात्यातून साहेब आले, देशमुख साहेब आले पहिल्यांदा. देशमुख साहेब त्यांच्याबरोबर त्यांची टीम आली. त्यानंतर आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केले ज्वारीच्या बाबत. त्यांच्या मार्गदर्शनाने व कृषी सहाय्यक आमचे भानुदास चोरगे साहेब यांनी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. त्यातूनच आम्हाला हे झालेले एवढे मोठे उत्पन्न सर्वसामान्य शेतकरी मंत्रालयापर्यंत पोहोचू शकला. त्याबद्दल आम्हाला फार समाधान वाटले आणि ह्यानंतर अशीच आम्ही इथून पुढे ही प्रगती ठेवणार आहे. तरी सर्व मान्यवरांचे परत एकदा आभार. यानंतर मी माननीय पाडवी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. नेमकं आपण कशा पद्धतीनं ही उत्पादकता सिद्ध केली त्याबद्दल मार्गदर्शन करावं. माझे आजोबा आठ्यादेवजी पाडवी हे याचे नातू आहे. माझे नाव आहे श्यामसिंग नवा पाडवी, राहणार पारावर, पुनर्वसन, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. माझे आजोबा ही शेती 1 हेक्टर जमीन होती. शिवार खेळले होतात आणि माझ्या आम्ही इथे रब्बी ज्वारीची दादर होती. ती 4 महिन्यांनी म्हणजे पावसात 4 महिना पाऊस पडू देतात. त्याच्यानंतर ते पाऊस निघाला तेव्हा ते पेरणी करतात. ते अख्खं गवत असेल काय असेल ते पूर्ण शेताचं हे खत तयार होतं. मग त्याच्यानंतर दादर पडतं. मग ते त्याच्यानंतर हे केलं. एक तर माझे बोलायचं. चला यानंतर पुढचे माननीय कचरे साहेब. पाडवीजी माहीत बंद करा. मी अजित वसंत कचरे, वसंत पांडुरंग कचरे यांचा मुलगा आहे. ते आज हयात नाही आहेत. 1-2 महिन्यापूर्वी कोरोनानं त्यांचं निधन झालं. त्यामुळे मला एवढं त्यातलं काही माहीत नाही आहे. पण त्यांनी थोडक्यात मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगू शकतो. ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल मशागत केली, खणपाळी घातली, रोटावेटर मारला. नंतर प्रति एकरी 30 किलो हरभराचं वाण, चिराग म्हणून वाण आहे, ते मी पेरलं. आणि त्याला त्यांनी काही एवढं जास्त मला सांगितलं नसल्यामुळे मी एवढं डिटेल नाही सांगू शकत. सल्फेट, झिंक सल्फेट असं वापरलं. 30 दिवसांनी 50 किलो युरियाचं खत देऊन पाणी सोडलं. कोळपणी खुरपणी केली. याच्या व्यतिरिक्त मला काही जास्त सांगता आलं नाही. यानंतर गावितजी आपण जरा सांगावा. नमस्कार, माझं नाव हिराचंद मोतीराम गावित, कळवण तालुक्यात आलो आहे. तर मी रब्बी हंगामासाठी विजय ही वाण निवडलेली होती आणि साधारण 1 एकरमध्ये मी माझी पेरणी केलेली. मी सुरुवातीला माझ्या जमिनीला खोलगट नांगरट करून त्यात 2 ट्रॉली शेणखत मिसळलं. त्याच्यानंतर DAP आणि DAPच्या 2 बॅगा आणि साधारणतः 15 ते 20 किलो युरियाचं असं प्रमाण वापरून जो सरी ओरंबा पाडलेला होता त्याच्यावर पसरून घेतलं. त्याच्यानंतर 15x25च्या हिशोबाने साधारणतः टोकन पद्धतीने लागवड केली आणि त्याच्यानंतर आपल्या ड्रिपने पाणी सोडून मी हरभऱ्याचं साधारण उगवण क्षमता पाहिल्यानंतर मग साधारण 20 ते 25 दिवसानंतर हरभऱ्याची पूर्णपणे तोडणी केली, शेंडा तोडणी. त्याच्यामुळे माझ्या हरभऱ्याच्या त्या पिकाला अतिशय चांगल्या प्रकारे फुटवा आला आणि त्या फुटव्यामुळे
थोड्याफार प्रमाणात जास्त दाटी दिसायला लागली. मी पक्षीथांब्यांचा जुगाड केला. खूप काही गरज पडली नाही, कारण शेताच्या बांधावर झाडं भरपूर असल्यामुळे एवढी काही गरज पडलेली नाही. त्याच्यानंतर 15 ते 20 कामगंध सापळे लावले आणि विल्युलरचा वापर केला. साधारण सव्वा महिन्यानंतर फुलोराच्या अगोदर मी एक गांडूळ खताच्या स्लरीचा, म्हणजे जो पाणी निघतो त्या पाण्याचा ड्रीपमधनं एकदा सोडलं आणि त्याच्यानंतर निंबोळे अर्काची एक फवारणी केली फुलोरा अवस्थेतच. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस घाटे भरण्याच्या वेळी इमामेक्टिन बेंझोएट 100 ग्रॅम प्रति 200 लिटरच्या हिशोबाने मी स्प्रे केला. त्याच्यानंतर मग मला जे काही उत्पन्न मिळालं ते साधारण एकरी 19 पोते असा होता. मला इथपर्यंत जी संधी मिळाली ते कृषी विभागाचा मी आभारी आहे. धन्यवाद. ठीक. आपण पाणी व्यवस्थापन कसं केलं होतं? सर ड्रिपने. ड्रिपनी? हो पहिल्यापासून? हो. म्हणजे पेरणी करतानीच पद्धत, पेरणीच्या वेळेस मी ड्रिप केलेलं होतं. बरं. टोकन पद्धतीने. आणि लागवड फवारण्याची काय व्यवस्था केली होती? फवारण्यासाठी आता इमॅबॅक्टिन सांगितलं होतं, बेंझोएट. निंबोळे अर्क आणि इमामेक्टिन असं 2 वेळेस फवारणी केलेली आहे. बरं बरं. आणि हरभऱ्याची ही जात कोणती होती? विजय. विजय? हो. राहुरी कृषी विद्यापीठ. हो. बरं, छान. आणखी आपल्यापैकी कोणाला सांगायचं आहे? हां, बोलायचं. नमस्कार, मी दुबेरे गावचा शेतकरी आहे. माझी जमीन जी आहे ती ऑलरेडी लेवल केलेली आणि उत्तम धारणशक्ती आणि फर्टिलिटी असणारी अशी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी श्रीराम सुपर नावाची जी जात आहे हाय यील्डिंग, ती त्या जातीची मी गेले 3 वर्ष. गव्हाचं ना? आपण गहू पिकाचं नावही सांगा ना. गव्हाची जात सुपर, ती गेल्या 3 वर्षापासून मी ते घेत होतो आणि त्याला चांगला रिझल्ट मिळाला. त्यामुळे मी याही वर्षी केलं. आणि मी दर 12 दिवसांनी, म्हणजे अगदी याच्या काळात सुद्धा, भार नियमाच्या काळात सुद्धा खाडा केला नाही. रात्री भरलं पण भरलं, वेळच्या वेळी पाणी दिलं. नंतर 2 गोण्या आपलं युरिया, 4 गोण्या सम्राट, म्हणजे काय 12 ते दिलं आणि 2 गोण्या पोटॅश असं खत दिलं आणि पाणी भरलं वेळच्या वेळी. शेणखताची काय व्यवस्था केली होती? नाही, शेणखत माझ्याकडे नाही, सगळी यांत्रिक पद्धती. म्हणजे ट्रॅक्टरच्या माध्यमातून. आपण मी श्री विठ्ठल विमा आवारी, इगतपुरी तालुक्यातून आलेलो आहे. मी मुक्काम पोस्ट साकूर तालुका, इगतपुरी जिल्हा नाशिक. कृषी संजीवनी मोहीम 2020-21 या पीक स्पर्धेमध्ये मी भाग घेऊन गव्हाचं हेक्टरी 61 क्विंटल एवढं विक्रमी उत्पादन काढलेलं आहे. तर त्या उत्पादनामध्ये कृषी विभागामार्फत मला दिलेल्या पंचसूत्रीचा वापर केला. पंचसूत्री म्हणजे पहिलं शेतीची मशागत. शेतीची मशागत मी 3 पाळ्या नांगरट केली, 15 ते 20 फूट खोल नांगरट केली. त्याच्यानंतर ती फणाने ते पूर्ण प्लेन केलं, रोटाविटर केलं. 3 ट्रॅक्टर शेणखत, 9 गोणी गांडूळ खत आणि 3 गोणी निंबोळी पेंट, सुकं खत हे पूर्ण त्या प्लॉटमध्ये अंथरलं. रोटाविटर करून जमीन भुसभुशीत केली. त्याच्यानंतर पुन्हा फळी घालून आणि DAPची 1 गोण अगोदर पूर्णपणे प्लॉटमध्ये पेरणी केली. बरोबर. आणि पुन्हा फळी घालून 21-89 HD या गव्हाच्या HD 21-89 वाहनाचा प्रकार, त्या गव्हाचं मी निवड केली. बियाण्याची निवड केल्यानंतर त्याच्यावर बीज प्रक्रिया केली. त्याच्यावर कॅप्टन म्हणून जे बुरशीनाशक आहे ते कॅप्टन बुरशीनाशक आणि ॲजिनोबॅक्टर आणि गुळ याच्या द्रावणामध्ये ते
चांगलं चोळून घेतलं भिजून, सावलीमध्ये ते 2 ते 3 तास सुकवलं आणि सुकवल्यानंतर 3-4 तासांनी त्याची उभी आणि आडवी बर 2 पाळी पेरणी केली. बर पेरणी केल्यानंतर साधारण पहिलं पाणी मी 21 दिवसांना दिलं. बर त्याच्या अगोदर ऑल ग्रीप नावाचं जे तणनाशक आहे, मग पाणी आपण कशानं पहिलं सुरुवातीला सांगतो ऑल ग्रीप नावाचं तणनाशक मारलं आणि पहिलं पाणी गव्हाला मी 21 दिवसांना दिलं. बर त्याच्या अगोदर मी युरियाचा 1 डोस दिला पूर्ण 50 किलोचा आणि नंतर साधारण दुसरं पाणी 15 ते 18 ते 20 दिवसाने पाण्याच्या पाळ्या ठरवून घेतल्या. त्याच्यामुळे 18 ते 20 दिवसाने पाण्याच्या पाळ्या ठरवून घेतल्या आणि खतांचा संतुलित वापर, तिसरी जी स्टेप आहे खताचा संतुलित वापर, पाण्याचं योग्य नियोजन, प्रत्येक पाण्याच्या पाळी आड 19-19-19 M45 आणि त्याच्याबरोबर बुरशीनाशक असा प्रत्येक स्प्रे मी प्रत्येक पाण्याआड केला. त्याच्यामुळे माझ्या शेतामध्ये ते भरपूर उत्पादन आलं. जवळजवळ हेक्टरी 61 किलो एवढं विक्रमी उत्पादन मी आदिवासी गटातून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिलं ते कृषी विभागाचे पाटील साहेब, गीते साहेब आणि सोनवणे साहेब हे दर आठवड्याला माझ्या शेतामध्ये येऊन पाण्याचं नियोजन कसं, खताचं नियोजन कसं याच्याबद्दल मला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याचमुळे मी या स्पर्धेमध्ये आदिवासी गटातून प्रथम आलो. त्याबद्दल मी कृषी विभागाचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अच्छा, आणखी आपण काय बोलणार? नाही, आपण सांगा ना काय आपण कुठल्या याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव सांगा, गाव सांगा, कुठल्या पिकामध्ये आपल्याला झालेलं आहे. जरा थोडंसं आता सर्व राज्यभर सर्व मंडळी पाहत आहेत, आपल्याला चांगली उत्पादकता मिळालेली आहे. तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. करडीमध्ये भाग घेतला होतो, म्हणजे पेरलं होतं करडी. हा, 1 एकर करडी पेरलं होतं सर. हो, चांगलं उतार दिला. किती आला उतारा करडीचा? एकरी 14 क्विंटल आला सर. एकरी 14 क्विंटल. आता जनरली करडी 3 आणि 4 क्विंटलच्या वर होत नाही. हो हो. आणि मला मागच्या 15 दिवसापूर्वी नांदेडला होतो, मला सांगण्यात आलं की सरासरी नांदेडमध्ये जो देगलूरचा जो गट आहे आपला, त्याच्यामध्ये साधारण सरासरी 8 क्विंटल एकरी उत्पन्न आलं आणि तुमचं बहुतेक 14 काहीतरी सांगितलं. हो सर. पण मग सर्वसाधारण शेतकऱ्याचा अनुभव 3-4 क्विंटलच्या वर करडीचा उतारा येत नाही. मग तुम्हाला एवढा कसा आला, जरा तिथं सांगितलं तर बरं होतं. मेहनत केली सर. आता कसं आहे, बियाचं नाव काय म्हणजे BSFचं बियाणं झालं ते कृषी सहाय्यकानं आपणाला. बरं. विर्याचं आपलं DAPचं 1 पोत घालून 1 एकर पेरलं होतं टोकन पद्धत म्हणल्यावर. 2 वेळेस पाणी दिलं. व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल झालं समजा. पाणी कशाने दिलं होतं? तुषारनं सर. तुषारनं. शेंडे खुडल्याचं मला सांगण्यात आलं. हा, शेंडे खुडलो सर. कारण पहिल्यांदा मी करडे शेंडे खुडले आपल्या. विरळणी केल्यानंतर गोंड अवस्थेत जो फांदे घालते त्यावेळेस शेंडे खुडलं तर जास्त फांदे घालते सर. जास्त कांड्या काढ. हो. आणि 2 रोपामध्ये किती अंतर होतं? रोप टू रोप 20 का 22 सेंटीमीटर असं अंतर होतं. आणि एका ओळीमध्ये 16 इंचावर पेरणी केला सर आपण. 16 इंच. करडीमध्ये परत काढणीचा एक फार मोठा प्रश्न लोक सांगतात की काट्यामुळे लोक मजूर मिळत नाहीये. हे सर्व आपलं थोडंफार असल्यामुळं घरीच केला. अरे बाकी तुमच्या इतर जो ग्रुप आमच्या एरियात हार्वेस्टिंग होते सर. हार्वेस्टिंग. थँक्यू, धन्यवाद.
स्वागतम सुस्वागतम. कृषी विभाग महाराष्ट्र शासन आयोजित कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी मोहीम समारोप आणि पीक स्पर्धा विजेते शेतकरी सत्कार सोहळ्यात मी उपस्थित सर्वांचं स्वागत करते आणि अगदी मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी जमलेले सगळे जे शेतकरी आहे, खऱ्या अर्थानं आज त्यांचा हा दिवस आहे, त्यांचा हक्काचा दिन आहे आणि आपण महाराष्ट्रात कृषी दिन या दिवशी साजरा करतो. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आदरणीय वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आपण आजचा हा दिवस महाराष्ट्रात साजरा करतो. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये अगदी छोट्या छोट्या स्तरावरही कृषी दिन हा साजरा होत असतो. आणि हा दिवस साजरा करताना आज या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांचं आगमन हे काही क्षणातच या ठिकाणी होत आहे. अत्यंत आनंदाची बाब आहे. अनेक मान्यवर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि मंत्री महोदयांचं आगमन या ठिकाणी काही क्षणातच होतंय आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाला ही सुरुवात आता होणार आहे अवघ्या काही क्षणातच. आपण जसं पावसाची प्रतीक्षा करतो तशी आता प्रतीक्षा आपल्याला मान्यवरांच्या येण्याची आहे, मंत्री महोदय साहेबांच्या येण्याची आहे. आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, शेतकरी बंधू, तसंच हा संपूर्ण कार्यक्रम आपण यूट्यूबवर ऑनलाईन लाईव्ह दाखवतो आहोत. तेव्हा यूट्यूबवरून सगळे जॉईन झालेले सगळे शेतकरी बंधू आणि भगिनी यांना मी पुन्हा 1 जुलै कृषी दिनाच्या खूप मनपूर्वक अशा शुभेच्छा देते. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वरी अंश आहे. खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या रक्तात काहीतरी ईश्वरी अंश आहे आणि हा ईश्वरी अंशच आपल्या हातून सत्कर्म, चांगलं कर्म आणि आपल्याकडनं घडवून घेतो. आणि अशाच या क्षणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी मनपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी ठाकरे यांना आपण या ठिकाणी यावं. तसंच महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात जी यांना यांचं आगमन झालंय. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम माझी विनंती आहे की आपण प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं आणि त्यानंतर आसनस्थ व्हावं. माझी विनंती आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना की आपण प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न करावं आणि स्थानापन्न व्हावं. या प्रसंगी अनेक मंत्री महोदय उपस्थित आहेत. माननीय नामदार संदीपनराव भुमरे, माननीय श्री दादाजी भुसे कृषी मंत्री, माननीय विश्वजितजी कदम राज्यमंत्री कृषी, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आदिती तटकरे ताई राज्यमंत्री फलोत्पादन, राज्यमंत्री कृषी आदरणीय विश्वजित कदम, मुख्य सचिव तसंच प्रकल्प संचालक सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी खूप मनपूर्वक स्वागत करते. थोडी या ठिकाणाची आपण गर्दी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन कमी करूया. प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन करून 1 जुलै या कृषी दिनाच्या मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती आहे. प्रतिमा पूजन संपन्न झालेला आहे आणि एक महत्वाचा हा जो सोहळा आहे त्यामध्ये मी आता आदरणीय दादाजी भुसे कृषी मंत्री यांना विनंती करते की आपण माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं. आणि स्वागतासाठी बहाडोलीची जांभळं आणि सोनचाफ्याची सुंदर अशी गोजीरवाणी फुलं यांना देण्यात येत आहेत. आणि यानंतर आदरणीय बाळासाहेबजी थोरात महसूल मंत्री यांचं स्वागत फलोत्पादन मंत्री माननीय संदीपनराव भुमरे यांनी करावं अशी मी विनंती करते. आपणास ही सुंदर अशी चाफ्याची फुलं आणि बहाडोली जांभळं देण्यात येतात. आणि माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचा सन्मान स्वागत हे नाशिकमध्ये होत आहे. माननीय श्री संजय पडवळ
विभागीय कृषी सहसंचालक त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतात आणि उपस्थित सर्वच मंत्री महोदयांचं स्वागत माननीय एकनाथ टवले साहेबांनी करावं. सचिव कृषी करतील अशी मी विनंती करते. सगळ्याच मंत्री महोदयांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं अशी मी आपणास नम्र विनंती करते आहे. स्वागत करावं माननीय श्री संदीवनराव भुमरे फलोत्पादन मंत्री, माननीय श्री दादाजी भुसे कृषी मंत्री, माननीय डॉक्टर विश्वजित कदम राज्यमंत्री, माननीय आदित्यताई तटकरे राज्यमंत्री फलोत्पादन, माननीय सीताराम कुंटे मुख्य सचिव, माननीय एकनाथजी डवले सचिव कृषी, माननीय श्री विकासचंद्र रस्तोगी प्रकल्प संचालक पोकरा, या सर्व मान्यवरांचं स्वागत या आजच्या शुभ क्षणी होत आहे. आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राची पायाभरणी केली आणि जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं, जगात आदराचं स्थान निर्माण केलं. भूदान भूमिहीन शेतकऱ्यांसाठी चळवळ राबवली आणि यशस्वी केली आणि शेतकऱ्यांना नावलौकिक एक नवं स्थान त्यांनी मिळवून दिलं. कार्यक्रमात पुढे आपण वळूया. मी यावेळेस विनंती करते माननीय दादाजी भुसे कृषी मंत्री यांना की कृषी संजीवनी मोहीम संकल्पना आणि अंमलबजावणी नेमकी कशी होती याविषयी आपण आम्हाला सांगावं. आजच्या कृषी दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय महसूल मंत्री माननीय थोरात साहेब, सर्व सन्माननीय मंत्रीगण, या कार्यक्रमाच्या साठी सन्मानार्थी शेतकरी बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्व सन्माननीय अधिकारी. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की 1 जुलै हा कृषी दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब की ज्यांनी आपल्या या राज्याला हरित क्रांती आणि रोजगार हमीचा एक क्रांतिकारी निर्णय करून आपल्या राज्याला भरीव योगदान दिलेलं आहे, त्यांचं जयंती आपण कृषी दिन म्हणून दर सालाबादाप्रमाणे साजरा करतो. साहेब, मागच्या वर्षाला हा 1 दिवसाचा कार्यक्रम न राहता 1 ते 7 जुलै असा आपण साजरा केला होता आणि चालू वर्षाला साधारणतः 22 तारखेच्या पासून तर 1 जुलैपर्यंत हा सप्ताह आपण त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने दर दिवस वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम संपन्न करण्यात आलेले आहेत आणि साधारणतः 7-7.5 लाख शेतकरी बांधवांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की हे खरीप हंगाम आपण संपन्न करीत असताना काही ठिकाणी पाऊस अद्याप कमी आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार जोपर्यंत 80 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असं विनंती आणि आव्हान आपण शेतकरी बांधवांना केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद महाराष्ट्रव्यापी मिळाला. आताच्या घडीला 37% महाराष्ट्रव्यापी पेरणी संपन्न झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत तरी दुबार पेरणीचं संकट कुठेही आलेलं नाही. साहेब, वेळेचं भान मी या ठिकाणी ठेवून कृषी विभागाच्या वतीने येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार फळबाग लागवड, शेततळ्यांची निर्मिती, ड्रीप, शेडनेट, पॉली हाऊस आणि आपण जो काही सूचना केलेली आहे विकेल ते पिकेल, ज्या वाणांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे तो विषय फोकस करून शेतकरी बांधवांनी त्याचं उत्पन्न घ्यावं आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतमालाची एक ब्रँड निर्मिती करावी ही जी काही आपली सूचना आहे त्या सूचनेनुसार प्रक्रिया उद्योगाच्या साठी पण वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट्स आणि योजना आहेत ते आम्ही एका छताखाली आणून अन्न प्रक्रिया संचालनाची निर्मिती केलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या क्रॉपिंग पॅटर्न वाईज त्या विभाग वाईज त्या अन्नधान्यावर, भाजीपाला, फळांवर प्रक्रिया निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे.
त्याच्यासोबतच कृषी विभागाच्या वतीने जे काही योजना असतात किंवा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे शेती करावी, विद्यापीठांचं संशोधन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं ही तर जबाबदारी आहेच, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये विक्री व्यवस्था बळकट करणं, शहराला लागून असलेले जिथे जिथे आमचे डिपार्टमेंट्स आहेत त्या भागातले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्याचा एक टास्क फोर्स आम्ही तयार केलेला आहे आणि विक्री व्यवस्था शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पाठीमागच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्राचं बियाण्याच्या संदर्भामध्ये एक वैभव होतं. मध्यंतरी काही गोष्टींमुळे कदाचित आम्ही मागे पडलो असू, परंतु परत एकदा हे गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रव्यापी मग विद्यापीठांच्या सोबत घेऊन महाबीज असेल सर्व यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही ते गतवैभव प्राप्त करण्याचा निर्णय केलेला आहे आणि याचे रिझल्ट पुढच्या वर्षापासूनच संपूर्ण महाराष्ट्रव्यापी दिसतील. जालना सीड हब या माध्यमातून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्रव्यापी या यंत्रणेचं आम्ही सक्षमीकरण करायला घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच ज्या काही मूलभूत पायाभूत सुविधा आहेत की ज्याच्यामध्ये विभागाच्या प्रयोगशाळा असतील त्यांचं बळकटीकरण करणं, रोपवाटिका असतील, बीज गुणन केंद्र असतील, विद्यापीठांमध्येही ज्या काही प्रयोगशाळा आहेत या सर्वांच्या माध्यमातून दर्जेदार आणि उत्तम बियाणं आणि रोपांची निर्मिती यालाही आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये फोकस करायला घेतलेला आहे. आणि म्हणून आपल्या महाविकास आघाडीच्या नेते महोदयांचं जे काही मार्गदर्शन आणि सूचना आहेत, येणाऱ्या कालावधीमध्ये करोनाच्याही पार्श्वभूमीवर जी काही लोकांची आवड निवड आणि मागणी मोठ्या प्रमाणात आहे, मग त्याच्यामध्ये तेलबिया पिकं असतील, नागली असेल, राळा असेल, निळा भात, काळा भात, ड्रॅगन फ्रूट याच्यासारखे जे काही नाविन्यपूर्ण कंटुरले आहेत पिकं आहेत तर त्यांना विशेष फोकस करून त्या भागामध्ये आम्ही क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायलाही घेतलेला आहे आणि मला वाटतं की त्याला चांगला प्रतिसाद शेतकरी बांधवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे. पीक विम्याच्या संदर्भामधलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की केंद्र सरकारच्या आर्थिक सहभागामुळे केंद्र सरकारच्या अटी शर्तीनुसार आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतंय आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे राज्य सरकारला काही निर्णय करावे लागलेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये त्याचं कठोर अंमलबजावणी आणि नियमांची अंमलबजावणी कशी होईल त्याही दृष्टिकोनातून आम्ही कामकाज करायला घेतलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकरी बांधवांना आपण सर्वजण तर अन्नदाता बोलतो, परंतु मुख्यमंत्री महोदय शेतकरी बांधवांना अन्न देवता म्हणून संबोधतात. या गोष्टीची जाणीव ठेवून कृषी विभाग आम्ही सर्व विंग्स त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करायला घेतो आहोत. शेतकऱ्यांची दुःख कमी कशी होतील, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील, शेतकरी बांधव सक्षमपणे त्याच्या पायावर कसा उभा राहील की येणाऱ्या कालावधीमध्ये सरकारी योजनांचाही कुबड्या घेण्याची गरज त्याला पडणार नाही, हे जे ब्रीद आपण दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सर्वजण कामकाज आणि मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज या ठिकाणी विक्रमी उत्पादन घेतलेले शेतकरी बांधव की यांची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये फी पण होती आणि म्हणून कुठल्याही वशिलेबाजी न करता, कारण याचे पीक कापणी प्रयोग जेव्हा करण्यात आले तर इतरही कॉम्पिटिशन मध्ये असलेले शेतकरी पण उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये यांचं त्या ठिकाणी विक्रमी उत्पादन घेतलेले शेतकरी बांधवांचा सत्कार आज आपल्या शुभ हस्ते होणार आहे. असाच कार्यक्रम जिल्हा पातळीवर पण संपन्न होतोय आणि त्या तालुका पातळीवर पण आज कार्यक्रम संपन्न होतोय. याच्या पाठीमागची भावना आहे की यांनी ज्या पद्धतीने शेती केलेली याचा आदर्श इतरही शेतकरी बांधव घेतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी होईल, हीच त्याच्या पाठीमागची भावना आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय थोरात साहेब, माननीय फलोत्पादन मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय पण नाशिकवरनं जॉईन झालेले आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. या शेतकरी बांधवांचा आजचा हा सत्कार हा मागच्या रबीचा ही स्पर्धा होती आणि म्हणून चालू खरीपामध्ये पण अशी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचा मिळतो आहे. या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर कृषी संजीवनी मोहीम याची ध्वनिचित्रफीत दाखवावी अशी मी विनंती करते.
शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्याचे जीवनमान उंचावे यासाठी त्याला आधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना, शेती क्षेत्रातील नवनवीन संशोधन पुरवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग विविध प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने सुनियोजित पद्धतीने करत आहे. चालू वर्षाचा चांगला जागर तंत्रज्ञानाचा. शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्याचे जीवनमान उंचावे यासाठी त्याला आधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना, शेती क्षेत्रातील नवनवीन संशोधन पुरवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग विविध प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने सुनियोजित पद्धतीने करत आहे. चालू वर्षाचा चांगला पर्जन्यमान विचार करता खरीप हंगामातील पिकांचे योग्य नियोजन करण्यासाठी राज्यस्तरावरील खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक 20 मे 2021 रोजी संपन्न झाली. हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या उपलब्धतेबाबत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले. प्रमुख पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य कृषी विभागासमोर आहे. याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून दिनांक 21 जून 2021 ते 1 जुलै 2021 या कालावधीमध्ये विविध 9 मोहीम राबवण्यासाठी कृषी विभागाने कृषी संजीवनी मोहिमेचे गाव पातळीपर्यंत नियोजन केले आहे. या मोहिमेची सर्व स्तरावर व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये रिसोर्स बँकेतील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, अधिक उत्पादन घेतलेले शेतकरी, याशिवाय कृषी विद्यापीठातील आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात आला. 21 जून 2021 रोजी या मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांनी सिन्नर जिल्हा नाशिक येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केला. या दिवशी रुंदवरंबा सरी म्हणजेच BBF लागवड तंत्रज्ञानाबद्दल गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. BBF लागवड तंत्रज्ञानामुळे मूलस्थानी जलसंधारण, बियाण्यामध्ये बचत होते आणि जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा होऊन उत्पादनाची शाश्वतता वाढते. 22 जून 2021 बीज प्रक्रिया मोहीम. निरोगी आणि जोमदार पिकांसाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जमिनीतून आणि बियाणेद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. भविष्यात होणाऱ्या कीड आणि रोगांपासून पिकांचा बचाव करता येतो. 23 जून 2021 जमीन आरोग्य पत्रिकानुसार खतांचा संतुलित वापर. कृषी विभागामार्फत राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देऊन त्यानुसार खतांची मात्रा कशी निश्चित करावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याकरता कृषक ॲप तयार करून त्याच्या वापराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 24 जून 2021 प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान मोहीम. कापूस पिकामध्ये कीड नियंत्रण आणि दर्जेदार उत्पादन याकरता एक गाव एक वाण संकल्पना भात, ऊस, सोयाबीन, कडधान्य, आंतरपीक या प्रमुख पिकांच्या पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत शास्त्रीय पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 25 जून 2021 विकेल ते पिकेल मोहीम. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत बाजारात अधिक मागणी असणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्राचे माननीय कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथून शेतमाल निर्यात करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 28 जून 2021 फळबाग लागवड आणि तंत्रज्ञान प्रसार मोहीम. शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी याकरता फळ पिकांचे लागवड तंत्रज्ञान आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे यांच्या हस्ते फळबाग लागवडीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांना सन्मानित करण्यात आलं. 29 जून 2021 अधिक उत्पादन घेणाऱ्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन. कृषी विभागामार्फत राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतः वापरलेल्या तंत्रज्ञानाबाबत इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 30 जून 2021 कीड व रोग नियंत्रण मोहीम. राज्यातील महत्त्वाच्या पिकांवर येणाऱ्या प्रमुख कीड आणि रोगांचे नियंत्रण यामध्ये कापसावरची गुलाबी बोंडअळी, बोंडसड, मूग आणि उडीद मोझॅक रोग, सोयाबीनवरील खोडकीड, तुरीवरील मर रोग आणि शेंगा पोखरणारी अळी, मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी, ऊसावरील हुमणी, भातावरील खोडकीड आणि तुडतुडे इत्यादी किडींबाबत नुकसानीचा प्रकार, प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आज दिनांक 1 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमात पीक स्पर्धेत राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा कृषी विभागाने यशस्वी प्रयत्न केला. कृषी संजीवनी मोहिमेदरम्यान एकूण 35,497 गावांमध्ये प्रशिक्षणे, सभा, प्रात्यक्षिके, वेबिनार, शेतीशाळा, शिवार फेरी या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये 7,52,230 शेतकरी उपस्थित होते. तसंच उपस्थित मार्गदर्शकांमध्ये 737 शास्त्रज्ञ, 27,620 कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, 11,209 रिसोर्स बँकेतील शेतकरी आणि 57,760 प्रगतिशील शेतकरी तर 35,446 लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर सुद्धा वेळोवेळी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आणि सेवा देण्यास कृषी विभाग सज्ज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कृषी समृद्धीची पताका अशीच उंच फडकवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्याची महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2021च्या हार्दिक शुभेच्छा. त्या शेतकऱ्यांचा सत्कार आता या प्रसंगी करावा. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करते गाव सोनगाव, तालुका जावळी, जिल्हा सातारा. पीक स्पर्धा विजेते रब्बी ज्वारी गट उत्पादन 101 क्विंटल हेक्टर. रब्बी हंगाम 2020 प्रथम क्रमांकाचे त्यांचा सन्मान या ठिकाणी पत्रक देऊन आहे. पृथ्वी तलावाचा शाश्वत व्यवसाय जर असेल तर तो या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर मी या ठिकाणी आठव्या देवची पाडवी यांना आमंत्रित करते आहे. गाव खेळणे, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. पीक स्पर्धा विजेते रब्बी ज्वारी आदिवासी गट उत्पादन 51.50 क्विंटल हेक्टर. त्यांनाही सुंदर पुष्पगुच्छ देऊन प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कैलासवासी वसंत पांडुरंग कचरे हे मयत आहेत. त्यांचे पुत्र त्यांच्या वतीनं अजित वसंत कचरे यांनी आपला सन्मान स्वीकारावा. गाव काटेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. पीक स्पर्धा विजेते हरभरा सर्वसाधारण गट उत्पादन 63.10 क्विंटल हेक्टर. यानंतर हिराचंद मोतीराम गावित यांना माझी विनंती आहे, आपण आपला सन्मान स्वीकारावा. गाव धनेर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. पीक स्पर्धा विजेते रब्बी हरभरा आदिवासी गट उत्पादन 48.30 क्विंटल हेक्टर. यानंतर माझी विनंती आहे सुहास वसंतराव बर्वे यांना. गाव दुबेरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. पीक स्पर्धा विजेते गहू सर्वसाधारण गट उत्पादन 90.71 क्विंटल हेक्टर. एकदा जोरदार टाळ्या या शेतकरी बांधवांसाठी होऊन जाऊ देत. यानंतर माझी विनंती विठ्ठल भिवा आवारी यांना, आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
गाव साकूर, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. पीक स्पर्धे विजेते गहू आदिवासी गट. उत्पादन 60.10 क्विंटल हेक्टर असं आहे. यानंतर राजेश हनुमंतराव हळदे यांनी आपला सन्मान स्वीकारावा. गाव अलूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. पीक स्पर्धा विजेते करडई सर्वसाधारण. यांचं उत्पादन 34.72 क्विंटल हेक्टर असं आहे. सर्व सत्कारार्थी आणि सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि मान्यवरांचे या ठिकाणी आभार. या प्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पुस्तिकेचं विमोचन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते आहे. पीक स्पर्धा विजेता शेतकऱ्यांनी अंगारिकली म्हणजे त्यांनी त्यातनं जे घेतलेलं आहे अशा या तंत्रज्ञानाच्या पुस्तिकेचं प्रकाशन म्हणण्यापेक्षा विमोचन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करावं अशी मी आपल्याला विनंती करते. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी आपणा सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालेलं आहे. या पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांकडून माननीय मुख्यमंत्री यांना त्यांनी जे उत्पादन केलेलं जे धान्य आहे, विक्रमी धान्य, याची भेट ही दिली जाणार आहे. पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी संपन्न झालेले अतिशय माहितीपूर्ण असं हे पुस्तक आहे. आपण याला एक प्रेमाची शिदोरी म्हणूया. त्यांनी उत्पादन केलेलं जे धान्य आहे त्याची भेट आपण या प्रसंगी त्यांना देतो आहोत. आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं उत्पादन आहे त्याची भेट यानंतर दिली जाईल. या ठिकाणी एक छानशा पुस्तकाचं विमोचन सर्व मंत्री महोदयांच्या साक्षीनं त्यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या पुस्तिकेचा जो अंगीकार केलेला आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पुस्तिका, याचं विमोचन या ठिकाणी झालं असून आता धान्याची भेट ही दिली जाते आहे. आता या ठिकाणी धनादेश हा दिला जातो आहे. 4ही कृषी विद्यापीठांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना आपत्ती निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,43,42,227 रुपयाचा धनादेश आदरणीय कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदय यांना सोपवण्यात आलेला आहे. यानंतर माझी विनंती माननीय महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांना आहे की आपण आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. आज कृषी दिन आहे आणि या निमित्तानं कृषी संजीवनी मोहीम समारोप आणि पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे, राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दादाभाऊ भुसे, फलोत्पादन मंत्री माननीय संदीपानजी भुमरे, कृषी राज्यमंत्री माननीय नामदार विश्वजीतजी कदम, त्याचप्रमाणे राज्यमंत्री नामदार आदित्यताई तटकरे, आमदार विक्रमसिंह सावंत, कृषी विभागाचे प्रधान सचिव श्रीयुत एकनाथजी डवले, त्याचप्रमाणे प्रधान सचिव विकासचंद्रजी रस्तोगी, या पीक स्पर्धेत भाग घेऊन विजेते झालेले सर्व शेतकरी बांधव, उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री महोदय सुद्धा आता ऑनलाईन उपस्थित झालेले आहेत, अजितदादा पवार, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण कृषी दिन साजरा करतो आहोत आणि या कृषी दिनाच्या दिवशी कृषी विभागानं कृषी संजीवनी मोहीम जी 7 दिवस संपूर्ण राज्यामध्ये राबवली
आणि त्यामध्ये पीक स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं होतं. ह्या सगळ्याचा एक कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये येथे होतो आहे. आजचा कृषी दिन हा एक महत्वपूर्ण दिवस यासाठी आहे की माननीय वसंतराव नाईक साहेबांचा हा जन्मदिवस आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न, कृषी औद्योगिक महाराष्ट्राचं स्वप्न माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पाहिलेलं होतं. ते स्वप्न पुढे नेण्याचं काम माननीय वसंतराव नाईक साहेबांनी केलं. अत्यंत कठीण काळ तो होता. अन्नधान्याची टंचाई संपूर्ण देशामध्ये होती. परदेशातून धान्य आयात करावं लागत होतं. शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची होती. परंतु यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न पुढे नेत असताना ते वसंतराव नाईक साहेबांनी जे काम ते मुख्यमंत्री म्हणून 11 वर्ष या राज्यामध्ये काम केलं आणि हा कालखंड हरित क्रांतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा ठरला. त्या कालखंडातले पडले दुष्काळ, ह्या सगळ्या परिस्थिती त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले. एवढंच नाही तर त्यांचं एक भाषण शनिवार वाड्यापुढं जे झालं ते अत्यंत प्रसिद्ध आहे. अन्नधान्याच्या टंचाईच्या विषयावर बोलत असताना त्यांनी असंही म्हटलं की महाराष्ट्र ह्या कालखंडामध्ये जर अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकला नाही तर मला या शनिवार वाड्यापुढं फाशी द्या. एक आत्मविश्वासानं काम करणारा, शेतकऱ्यांमध्ये मिसळणारा, बांधावर जाणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कायम लौकिक राहिला. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की तो 1965 पासूनचा कालखंड 90 सालापर्यंत जरी पाहिलं, 25 वर्षाचा कालखंड आपण जरी पाहिला तर जो देश अन्नधान्याच्या बाबतीत परदेशावर आयात होता, परदेशातल्या आयात धान्यावर अवलंबून होता, तो 90 पर्यंत धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. कृषी औद्योगिकरण, साखर कारखानदारी उभी राहिली, सूतगिरण्या उभ्या राहिल्या, दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, श्वेत क्रांती झाली आपण दिसतो. आणि माझ्या मते ह्या सगळ्या कालखंडाला कदाचित आपल्याला क्रांती म्हणावी लागली, एवढी क्रांती त्या कालखंडामध्ये झाली आपल्या सगळ्यांना दिसते. आणि म्हणूनच आजच्या या निमित्तानं स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना अभिवादन आपण सर्वजण करतो आहोत. म्हणजे हा कृषी हा विषय मी कृषी मंत्री म्हणून सुद्धा 6 वर्ष हा विभाग सांभाळला. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते. माननीय विलासरावजी देसाई मुख्यमंत्री होते. आणि कृषी विभाग मी स्वतः मागून घेतलेला विभाग होता की मला या क्षेत्रामध्ये काम करायचं. माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा आणि खूप कामाचा एक समाधान देणारा कालखंड तो राहिला. कारण पवार साहेबांमुळे खूप विद्यापीठांना यांना भरघोस मदत मिळत होती. आम्ही खूप कार्यक्रम करत होतो. आणि आता मी पाहतो की या सगळ्या याच्यामध्ये त्यावेळेस 2007 साल होतं. ते साल उत्पादकतेच्या दृष्टीनं आणि उत्पादकता जास्त राहिली, आर्थिक उत्पन्न सुद्धा शेतकऱ्याला चांगलं राहिलं आणि एक चांगलं ग्रोथ असलेलं, विकास दर असलेलं ते वर्ष होतं. पुन्हा त्यानंतरचा कालखंडाबद्दल मी फार चर्चा करत नाही. कृषी मंत्री मागील 5 वर्षामध्ये नेमकं एक राहिलं नाही, अनेकांक त्यांना काम करावं लागलं. परंतु महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आपले मी आभार याकरता मानेल की तुम्ही कृषी मंत्री म्हणून दादाभाऊंना संधी दिली. आणि मी मनापासून, म्हणजे आम्ही जसं काम करत होतो पवार साहेब असतील, व्यवसायजींच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये, तसं काम आता दादाभाऊ करतायत. याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. सगळ्यात चांगलं मनापासून काम ते करतायत, खूप मनापासून. आणि याच्या कृषी क्षेत्रात काम करत असताना एक गोष्ट असते की झोकून देऊन केलं त्यात आनंद सुद्धा खूप असतो, खूप आनंद असतो त्याच्यामध्ये. तसा ते काम करतायत. आणि चला फलोत्पादन, आपलं फलोत्पादन राज्य म्हटलं जातं, आपलं हॉर्टिकल्चर स्टेट म्हटलं जातं. सतीबनजी भुमरे त्यामध्ये काम करतायत. आमचे विश्वजी कदम राज्यमंत्री म्हणून मनापासून काम करतायत. फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून तत्करिताही काम करतायत. आणि एकनाथजी डवले हे प्रधान सचिव मिळाले. ही टीम म्हणलं तर कृषी विभागाला सुंदर टीम देण्याचं काम तुम्ही केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
आणि म्हणूनच आज आजच्या या दिवशी या सर्वांना कामाकरता शुभेच्छा देतो. पण आज एक महत्वाची गोष्ट घडते आहे की 7 दिवसाचा आपला जो सप्ताह होता, कृषी संजीवनी सप्ताह, खूप मोहीम चांगल्या पद्धतीनं ही केलेली आहे. शेतावर जाण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः मंत्री महोदय सुद्धा फिरत होते, कुठून तरी फोन यायचा त्यांचा, त्यावेळेस कोणत्या तरी बांधावरती असलेले पाहायला मिळाले. त्याबरोबर पीक स्पर्धा विजेत्यांचा सत्कार आपण इथे केलेला आहे. खरं म्हणजे मी आलो त्यावेळेस काही जण त्यांचा अनुभव सांगत होते. कदाचित भाषण करायला सांगितलं तर त्यात ते विद्वान नाही, परंतु पीक कसं सुंदर काढावं, किती उत्पादकता चांगली घ्यावं याच्या बाबतीतले विद्वान मात्र ते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांचे आकडेवारी पाहिल्यानंतर आश्चर्यचकित व्हावं ही आकडेवारीच आहे. म्हणजे आमच्या कल्पनेत नाही येऊ शकत. म्हणजे मी कृषी मंत्री राहिलो, मी स्वतः शेतकरी आहे, आमचा म्हणजे आम्ही शेती धर्मच आहे आमचा असं मानतो, पण आम्ही जरी ठरवलं तर इतकं आणू शकतो का उत्पादन? आणि ह्या उत्पादन जे आहेत तृणधान्य प्रकारातले ज्वारीचे आहे, करडई आहे, किंवा ही जी पिकं आहेत ही काय फार पैसा मिळून देणारी आहेत असं काही नाहीये. म्हणजे गहू आहे, हरभरा आहे, करडई आहे, ज्वारी आहे, हे काय फार आर्थिक उत्पन्न फार मोठं येत नसतं. शेवटी याच्यात उपाय एकच असतो की जास्तीत जास्त सगळ्याच कृषीच्या क्षेत्रामध्ये आज ही गरज झाली की उत्पादकता इतकी वाढवायची की ती परवडणारी शेती झाली पाहिजे, आणि खर्च मात्र कमी करायचा. खर्च कमीत कमी, उत्पादकता जास्त, तर परवडणारी शेती, आणि ते ग्राहकाला सुद्धा नंतर परवडणारं होत असतं. आणि म्हणून यांचं जे अनुभव आहेत, कदाचित भाषण करण्यास सांगितलं तर ते तितकंच भाषणात नाही, परंतु हे अनुभव त्यांचे लिहून काढले पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, आणि त्याचं प्रसारण सुद्धा केलं पाहिजे. इतकं ताकदीचं हे सगळं आहे. ही आकडेवारी म्हणजे मी तर प्रथम पाहिलंय की एखादं रब्बी ज्वारीमध्ये हेक्टरला 101 क्विंटल म्हणजे 40 पोते म्हणा, एक पोतं एका क्विंटलचं उलट 40 पोते एकरी काढू शकतात. आणि आपल्याला ती कणीस दिलं माझ्या ते कणीस सुद्धा तुम्ही पाहिलं तर लक्षात येतं किती कष्टानं आणि मेहनतीनं हे काम केलेलं आहे. प्रत्येकाचं काम याचं हे पाहिलं तर अत्यंत आदर्श आहे. खरं म्हणजे विद्यापीठ काम करत असतं, संशोधन करत असतं, खूप मोठं योगदान आपल्या विद्यापीठांच्या, आपल्या शेतकरीच्या जीवनामध्ये आहे, मी नाकारतच नाहीये. म्हणजे आज डाळिंब हे महत्वाचं पीक आपल्याकडे झालंय फलोत्पादनामध्ये, परंतु सगळ्यात मोठं काम त्याच्यात आपल्या विद्यापीठांनी केले. अनेक गोष्टी मी सांगू शकेल, त्यात मी जास्त जात नाही. परंतु त्याबरोबर हे शेतकरी जे असतात हे सुद्धा एक स्वतंत्र विद्यापीठ असतं असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही. इतक्या ताकदीचं काम ते करत असतात, मेहनत करत असतात, आणि त्याच्यातून त्यांना खूप पैसा मिळतो असं अजिबात होत नाही. तुम्ही जर ज्वारीचा बाजार पाहिला आणि त्याला किती मिळाले असं पाहिलं तर तुम्ही हसायला लागाल. पण काही असलं तरी शेतकरी धर्म आपला आहे, तो केला पाहिजे काळजीपूर्वक. या दृष्टीनं ती मंडळ, ही सर्वजण काम करतायत. त्यांचं सगळं म्हणजे ही मिळालं हे प्रातिनिधिक स्वरूपात. समजा ज्यावेळेस आपण एखाद्या विभागात जातो, तिथल्या शेतकऱ्याचं काम पाहतो, त्या शेतकऱ्याला खूप आनंद होतो. असे असंख्य शेतकरी असतात की जेव्हा त्याला जितासू शब्द आहे आमच्याकडं, तर त्या जितासूपणे ते शेती करीत असतात. मला ते त्यातले ही काही प्रातिनिधिक स्वरूपात इथं आलं, त्यांचं खूप अभिनंदन मी या निमित्तानं येथे करतो आहे. या निमित्तानं दादाभाऊंना, त्यांच्या सर्व टीमला म्हणजे टीमला एक खूप शुभेच्छा. येथे मी तर संदीपनजींना, विश्वजितजीला, आदित्य आणि प्रधान सचिवांना सुद्धा, प्रधान सचिव सुद्धा शेतकरी कुटुंबातला IAS ऑफिसर आहे. म्हणजे अत्यंत कष्टाळू शेतकरी कुटुंबातले ते आहे, आणि आम्हाला काय अभिमान असतो की ते कशा पद्धतीनं पुढे आले. ही टीमच इतकी सुंदर तुमची जमलेली आहे. या टीमला शेतकऱ्याची जी सेवा त्यांना करायची आपल्या नेतृत्वाखाली, त्याकरता मी आजच्या कृषी दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद माननीय बाळासाहेबजी थोरात. यानंतर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय अजितदादा पवार, मी आपणास विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नाशिकवरून ते आपल्या सोबत आहेत. राज्याचे
अंदाज देणारी यंत्रणा उभारण्याबाबत देखील आपला प्रयत्न चालू आहे की जेणेकरून त्या शेतकऱ्याला तातडीनं माहिती मिळाली पाहिजे की काय होणार आहे, पाऊस कधी येणार आहे, किती येणार आहे, आपण काय तयारी केली पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. एकंदरीतच आपण पाहिलं की करोनाच्या या संकटाच्या काळामध्ये सगळं काही बंद पडलेलं होतं. घाम गाळत होता, शेती करत होता, सगळं बंद असताना देखील कुठेही शेतकऱ्यांनी भाजीपाला कमी पडून दिला नाही, फळं कमी पडून दिली नाही, धान्य कमी पडून दिलं नाही आणि जीडीपी देखील जो काही टिकला तो शेतकऱ्यांच्यामुळं महाराष्ट्राचा विकास दर हा चांगला पण गोष्ट खूप काही गोष्टी आहेत. ज्ञानाला शास्त्रज्ञांच्या आणि तंत्रज्ञानांच्या संशोधनाची जोड ही दिली गेली पाहिजे असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरच्या अनुभवाची दखल सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टीचा योग्य मिलापच आपल्याला शेतीच्या शाश्वत प्रगतीकडे निश्चितपणे घेऊन जाऊ शकतं आणि त्याकरता हे राज्य सरकार निश्चितपणे कटिबद्ध आहे. बाळासाहेब, तुम्ही जसं मगाशी बोलत असताना आपले दादाजी भुसे असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी सगळी टीम असेल त्यांचं कौतुक केलं. खरोखरीच अतिशय पोटतिडकीनं ते सगळेजण प्रश्न मांडत असतात, त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत असतात. मुख्यमंत्री पण मनापासून या सगळ्या गोष्टीला सहकार्य करत असतात. आपली ओढाताण असली तरी आपण तिथं निधीची कमतरता कुठं कमी पडून देत नाहीये. आज या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेच्यातल्या सर्व विजेत्या शेतकऱ्यांचा देखील आत्ताच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण सत्कार केलेला आहे. स्पर्धेत विजयी ठरलेल्या सर्व यशस्वी शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं तसंच या पीक स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. यापुढे देखील आपल्या हातून काळ्यांची चांगली सेवा घडावी. शेतीमालाच्या उत्पादनाचे नवे नवे उच्चांक हे तुमच्याकडनं रचले जावेत अशाही प्रकारच्या शुभेच्छा मी या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि आज कृषी दिन आपल्याला जरा अडचणी असल्यामुळे साधेपणाने साजरा करावा लागला, पण लवकर हे करोनाचं संकट हे आपल्यातनं दूर जावं. सगळ्यांनी आपलं आपलं जे काही करोनाच्या बद्दलची काळजी घेतली पाहिजे, आपली स्वतःची, परिवाराची, ती घेण्याचं काम पण सर्वांनी करावं. त्याच्यामध्ये नियम जे काही सरकारने ठरवलेले आहेत त्या नियमाचं तंतोतंत पालन मात्र सगळ्यांनी केलं पाहिजे. या सगळ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना जे काही बियाणं आणि खतं, बाकीची औषधं वगैरे लागतात किंवा यंत्रसामुग्री लागती हे आम्ही दुकानं जाणीवपूर्वक खुली ठेवली, कारण शेतकऱ्यांची कुठं नडला नाही पाहिजे, त्याला अडचण येता कामा नये. ही गोष्ट पण सरकारने त्याच्यामध्ये लक्ष देऊन केलेली आहे. शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी त्याला कोणता तरी जोडधंदा, पूरक व्यवसाय जोडीला असणं आवश्यक आहे. कुणी आता दुग्ध व्यवसाय करतं, कुणी त्याला जोडीला कुक्कुटपालन व्यवसाय करतं, कुणी त्याला शेती रेशीम उद्योग करतं, कुणी त्याला मत्स्य पालन करतं, काही जण शेळ्या मेंढ्या पालन करतात. आणि मला शेतकऱ्यांना सांगायचं की ह्याच्यातला कुठला तरी व्यवसाय शेतीच्या बरोबर त्या ठिकाणी जोडून केला पाहिजे, ती आवश्यकता आहे. त्याकरता माझ्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत देखील घेण्याची आवश्यकता आहे. तिथंही आम्ही सगळ्या आमच्या कृषी विद्यापीठाला, आमच्या शास्त्रज्ञांना सारखं सांगतो की आणि जगात तिथं कुठं काय घडतंय ते पण आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तर त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपला कृषी विभाग करतोय. या कृषी संजीवनी सप्ताह मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल मी पुन्हा एकदा दादाजी भुसे आपलं, विश्वजितचं, त्याचबरोबर एकनाथ डवलेंचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं, आमचे संदीपन मुंबरे असतील, या सगळ्यांचंच अभिनंदन करतो. या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आणि अनुभवाला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळेल
शेतीमधून शाश्वत उत्पन्न होऊन आमचा शेतकरी बांधव हा सुखी समाधानी होईल, त्याची पुढची पिढी देखील सुद्धा आधुनिक शेतीकडे वळेल असा विश्वास मी आजच्या कृषी दिनी व्यक्त करतो. या पीक स्पर्धेतील विजेता शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अजितदादा पवार. यानंतर माझी विनंती आहे, मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना आपण आपलं मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझे मंत्रिमंडळातील सहकारी थोरात साहेब आहेत, दादाजी भुसे आहेत, संदीपानजी आहेत, विश्वजित, आदिती आणि सर्वच मान्यवर आणि विशेषतः माझ्या शेतकरी दादांनो, सर्वप्रथम मी कृषी दिन आणि डॉक्टर दिन हा एक योगायोग आहे की एक दोन्ही तसं म्हटलं तर आपले आयुष्य वाचवणारे घटक आहेत. आणि म्हणून पहिल्या प्रथम कृषी दिनाच्या माझ्या शेतकरी दादांना शुभेच्छा देतो. डॉक्टर दिनाच्या निमित्ताने तमाम डॉक्टर मंडळींना शुभेच्छा देतो. गेलं वर्ष दीड वर्ष आपण दोघांनी ज्या पद्धतीने ह्या संकटाचा सामना केला त्याच्यामुळे सरकारवरचं नाही म्हटलं तरी एक दडपण अथवा ओझं हे बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे. कोरोनाचं संकट पूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे. सर्व उद्योगधंदे हे साथ वाढू नये म्हणून आपल्याला काही काळासाठी बंद करावे लागले सगळेच उद्योग. आणि आपण जनतेला काय सांगितलं, घरी राहा, सुरक्षित राहा. याचं कारण बाहेर पडलात तर आपणही संसर्गित होणार आणि घरच्यांना बाधा होणार. पण विचार केला तर डॉक्टर आणि शेतकरी हे घरी राहिले असते तर काय झालं असतं? वर्क फ्रॉम होम करू शकता. घरात बसून शेतकरी शेती जे आज सगळे माझे पारितोषिक विजेते आहेत त्यांचं अभिनंदन तर मी करतोच, पण तुमचं अभिनंदन करताना खास अभिनंदन एवढ्यासाठी की प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हा विक्रम केलेला आहे. जर का नेहमीसारखी परिस्थिती असती तरी देखील विक्रम हा विक्रमच असतो, पण तो विक्रम त्याची तुलना या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही जो काही एक चमत्कारच मी म्हणेन केलेला आहे त्याची होऊ शकत नाही. तर दोन्ही डॉक्टर आणि शेतकरी हे आपले दादा तुम्ही म्हणालात भुसे, मी अन्न देवता म्हणतो, तसे जीवनदाते आणि अन्नदाते दोन्ही देवताच आहेत. डॉक्टरांना सुद्धा मी म्हटलं होतं की सगळ्यांची प्रार्थना स्थळ बंद असताना देव हा त्यांच्या रूपात आपल्या मदतीला आलेला आहे आणि तसाच तो तुमच्या रूपाने सुद्धा मदतीला आलेला आहे. कारण उद्योगधंदे बंद असताना देखील काल परवाकडे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांना अन्नधान्य देणं हे सरकारची जबाबदारी आहे. आणणार कुठून सरकार? साहजिकच आहे तुमच्याकडून. गेल्या अनेक वर्ष हा विषय मी लांबून पाहतोय. कारण मी जसं थोरात साहेब आहेत, भुसे साहेब आणि सगळेच, अगदी ढवळे साहेब सुद्धा, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, शेतकरीची मुलं आहेत. आमचे सुद्धा पूर्वज कधी शेतकरी होते, पण आम्ही पडलो शहरी बाबू. त्याच्यामुळे शेतकऱ्याची दुःख मला माहिती आहेत, वेदना मला माहिती आहेत. मात्र जो उल्लेख आपण थोरात साहेब केला वसंतरावांचा, माननीय वसंतराव नाईक, तो 72चा दुष्काळ तो देखील मला आठवतोय. ही सगळी संकट असतात तेव्हा आपली कसोटी लागत असते. मग तो दुष्काळ असेल, पूर असेल आणि आता हे कोरोनाचं संकट आहे. या सगळ्या आपत्तींमध्ये डगमगून न जाता आत्मविश्वासाने जी जबाबदारी खांद्यावरती आहे ती पार पाडणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते तेव्हा वसंतरावांनी नुसती पार नाही पाडली तर एक दिशा दाखवली. म्हणून आज आपण त्यांच्या जन्मदिनी कृषी दिन का साजरा करतो? तसं कोणताही दिन आपण करू शकतो. असे अनेक दिन असतात
की कोणता आज हा दिन, उद्या तो दिन, परवा तो दिन, असे दिवस आपण साजरे करत असतो. पण त्याला काय अर्थ काय? तर वसंतरावांनी संकटाचा मुकाबला करून पुढची दिशा दाखवली. हरित क्रांती म्हणतो, त्या हरित क्रांतीची बीज त्यांनी रोवली. आता ती पुढे नेणं हे आपलं काम आहे. आणि आपण तर थोरात साहेब या टीमचं सगळ्यांचं कौतुक केलेलंच आहे. ही टीम तर चांगली आहेच, आणि त्या एक टीम चांगली आहेच, पण त्या टीमच्या सोबतीने आपल्या शेतकऱ्यांची जी काही सगळी मोठी टीम आहे, हजारो लाखो शेतकरी, हे फार महत्वाचं आहे. हे आपलं वैभव आहे. हा शेतकरी दादा जो आहे हे आपलं वैभव आहे. राज्याचं वैभव काय आहे माझ्या? तर प्रत्येक राज्याचं एक एक वैशिष्ट्य असतं. तसंच माझ्या राज्याचं एक वैशिष्ट्य शेतकरी सुद्धा आहे, जो घाबरत नाही कधी. आता सुद्धा ज्याप्रमाणे एक अंदाज व्यक्त केला गेलेला आहे पावसाचा, की पाऊस चांगला पडेल, पडतोय का नाही हा अंदाज आहे. म्हणजे अंदाज हा खरा ठरू शकतो किंवा चुकीचाही ठरू शकतो. गेले काही वर्ष जे काही आपण अनुभवतो आहोत, मधल्या काळामध्ये एक दुष्काळाचं दुष्टचक्र मागे लागलेलं, दुष्काळ 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 दुष्काळ. मग त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये गारपीटच होत होती. गारपीट 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 ही म्हणजे आपल्याला पिटून टाकत होती ती गारपीट. आणि आता गेले 2-3 वर्ष आपला अनुभव हा येतोय की पावसाळ्याची सुरुवातच वादळाने होते. वादळाने सुरुवात होते, मग ओढ लागते, मध्ये पावसाला खंड पडतो. पाऊस आला रे आला असं सगळं एक हाकाटी पिटली जाते की मान्सून दाखल झाला. मग शेतकरी राजा माझा सुखावतो, नांगरणी पेरणी सगळं करायला लागतो, आणि त्याच्यानंतर एक मध्ये खंड पडतो की पुन्हा दुबार पेरणीचं संकट येतं. हे गेले काही काळ आपण अनुभवतो आहोत. वादळ आल्यानंतर पाऊस लांबतो, हे झालं. आणि त्याच्यानंतर मात्र पावसाळा जेव्हा सरतो, तो सरता पाऊस सुद्धा आपल्याला धोका देतो. त्यावेळेला अतिवृष्टी होते. म्हणजे गेल्या वर्षी त्याच्याही गेल्या वर्षी मी स्वतः फिरलेलो आहे बांधावरती. तर तुम्ही तर बांधावरती असतातच, आम्ही कधीतरी जातो बांधावरती. तेव्हा मी स्वतः बघितलेलं आहे की म्हणजे एवढी मेहनत करून सोन्यासारखं पीक समोर उभं आहे, आणि एका रात्रीमध्ये त्याची माती होऊन जाते, सडून जातं अक्षरशः. ढोपरवर कमरेवर चिखल, तर तुडवत आत पंचनामा जरी करायचा झाला तरी चिखल तुडवत जावा लागतो, आणि तोपर्यंत सगळं काही उशीर झालेला असतो. महत्वाचं काय की या सगळ्या गोष्टी आणि अनिश्चितता लक्षात घेऊन या क्षेत्रात काम करणं, ह्याला सुद्धा एक मोठं धैर्य लागतं, जे येरागाबळ्याचं काम नाहीये. अंधारामध्ये उडी मारणं हे मर्दाचं काम आहे, ते माझे शेतकरी करतात. समोर काय वाढून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांच्या समोर काय वाढून ठेवलं आणि ते पिकलेत, मग ते आमच्या समोर वाढलं जाणार, जे काय पंचपक्वान्न असतात ते. तर अशा संपूर्ण अनिश्चित या व्यवसायामध्ये किंवा आयुष्यामध्ये तुम्ही धाडसाने पाऊल टाकताय, आणि त्या पावलाला जर आम्ही ताकद देणार नसू तर सरकारचं काम काय? आणि त्याकरता काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या माध्यमातूनच मी हजारो लाखोंचे मेळावे घेतले होते कर्जमुक्तीसाठी. त्याच्यानंतर दादा तुम्ही सगळे माझे सोबती आहात राजकारणातले. आता हे सर्व आपल्याला थोरात साहेब पण आले, अजितदादा पण आले, आता आपली ताकद वाढली महाविकास आघाडीची. पण आपण पीक विम्यासाठी सुद्धा मोर्चा काढला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, तर पहिला निर्णय काय घेतला होता? पहिला निर्णय घेतला होता तो रायगडाला जो काय आपण संवर्धन करतो त्याला निधी पास करणं. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय जो साधारणतः राजकारणामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती घेतला जातो, म्हणजे तोंडाला पानं पुसायची असतात, एक थाप मारायची असते, शेतकऱ्याला खुश करायचं की माझी कर्जमुक्ती झाली, आता हे सरकार पुन्हा निवडून दिलं तर कर्जमुक्ती होणार, होते नाही होत नंतरचा भाग. पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही कामकाजाची सुरुवातच कर्जमुक्तीने केली, कामकाजाची सुरुवात. कारण आमच्या मनामध्ये कुठेही पाप नाही, कुठेही खोटेपणा नाही. जे करता येणं शक्य आहे ते करणार, आणि जे बोलतो ते करणार, आणि त्यानुसार आपण कर्जमुक्ती केली. अडीअडचणीचा कुठेही सामना न करता फार सोप्या पद्धतीने आपण केली. थोडासा नाईलाज काय झाला की 1-2 महिने होत आहेत तर तरुणाचं संकट आलं, आणि त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेवरती मात्र फार मोठा ताण आलेला आहे. तो आज सुद्धा आहे. शेतकऱ्यांचं आणखीन एक कौतुक म्हणजे या कोविडच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा भार सुद्धा कळत नकळत तो गोवर्धन सुद्धा तुम्ही लोकांनी पेरलेला आहे, माझ्या कृषी खात्याने म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे. तर हे
कोणी मानो अथवा न मानो, आम्ही मानतो की हे तुमचे उपकार आहेत आणि त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येणं शक्य असेल, म्हणजे बघा, पहिलं आपण कर्जमुक्ती केली, त्याच्यानंतर करोनाचं संकट आलं. आता करोनाच्या संकटामध्ये सुद्धा उद्योगधंदे बंद असताना माझ्या कृषी खात्याने म्हणजे शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेला आधार दिला. आणि म्हणून आमचं कर्तव्य आहे की आर्थिक संकट आहेच, तरी देखील शेतकऱ्यांना किंवा कृषी खात्याला, खातं म्हणजे नुसतं खातं नाही, शेतकरी म्हणून मी कृषी खातं म्हणतोय, की त्यांच्यासाठी जे जे काही करता येणं शक्य असेल ते आम्ही करणार. आपला देश, आपली ओळख ही कृषीप्रधान देश म्हणूनच आहे आणि तशीच ती असायला पाहिजे. आणि हे करताना जसं उद्योगधंद्यामध्ये नवीन 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 तंत्रज्ञान येतात, दर्जाची दर्जोन्नती ही होत असते त्यांच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा, तीच मला अपेक्षित आहे. त्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा यावर्षी आपल्या कोणत्या वस्तूला किती मार्केट आलं, किती बाजारपेठ होती, ती पुढच्या वर्षी काय असणार आहे, तिचा दर्जा कसा असणार आहे. मग आता साधा आपल्या हातातला फोन, हा गेल्या काही वर्षांपूर्वी हा फोन पण नव्हता, तो आला. तो पहिला केवढा होता, म्हणजे विटे एवढा मोठा होता, तो एवढा मोठ्या विटा घेऊन आपण फिरत होतो. मग त्याच्यानंतर छोटा आला, त्याच्यानंतर टच हे आला, आता त्याच्यामध्ये पुढे 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 अनेक गोष्टी आल्या. तर ते कसं मागणीनुसार त्याचं प्रोडक्शन होतं. तसं मला विकेल ते पिकेल म्हणजे काय की पुढच्या वर्षी नेमकी कोणत्या माझ्या धान्याला मागणी असणारे, बाजारपेठ असणारे आणि कोणत्या दर्जाची असणारे. ज्वारी, आता तुम्ही ज्वारी पिकवली, मला तुम्ही कणसं दिली, फार चांगलं वाटतं, आम्ही कणीस खातो. मक्याची कणसं येतात, हरभरे येतात, सगळं काही येतं. पण मागणी कशाला असणार, त्याला दर्जा कोणता लागणार, त्या दर्जाचंच मी पिकवणार. म्हणजे मी जे पिकवेन ते विकलं गेलंच पाहिजे, विकलं गेलंच पाहिजे. उगाच काहीतरी पिकवलं आणि मग बाजारपेठच नाहीये, अमुकच नाही, तमुकच नाही, बाजारात गेलं तर सांगणार याला तुझ्या याला दर्जाच नाहीये. कापसाला सुद्धा ग्रेडेशन आहे. तर ज्या गोष्टी आता विकल्या जातात त्याच आपण पिकवायच्या आणि पिकवल्यानंतर मग पुढचं मी मागे कृषी खात्याला सांगितलं होतं की जसं आपण यांना पहिल्या दिवसापासून खतं असतील, बी बियाणं असेल, आणखीन काही गोष्टी असतील, यांच्यासाठी जरा जशी मदत करतो, जसं माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने सांगले की 0 व्याज दराने कर्ज, ह्या अशा काही ज्या गोष्टी करतो, तसंच बाजारपेठ. म्हणजे आपण काय म्हणतो की आम्हाला एखादं संकट आलं की हमी भाव द्या, हमी भाव द्या. ठीक आहे, हमी भाव हा एक भाग झाला, पण माझं म्हणणं हमी भाव नाही, आम्हाला हमखास भाव मिळाला पाहिजे. मी हे मेहनत केलेली आहे, याला हमखास भाव मिळालाच पाहिजे. या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. हे का मी सांगतोय, कारण वसंतरावांची जर का आपण परंपरा पुढे नेणार असू, त्यांनी केलेलं सगळे जे काही आपल्या समोर आहे, जे जे त्यांनी प्रयत्न केले, मग त्यांच्या पुढे आम्ही काय केलं, हरित क्रांतीची बीज रोवली. त्या हरित क्रांतीच्या बीजातनं उगवलं काय, तर ते धाडस, हे आता आपलं काम आहे, हे आपलं काम आहे. आणि म्हणून मला बरं वाटलं, नक्कीच आनंद झाला की आपल्या सरकारची टीम सुद्धा खूप चांगली आहे आणि त्या टीमच्या कामाला दाद देत असताना, त्यांचं कौतुक करत असताना, माझ्या राज्यातला म्हणजे आपल्या राज्यातला शेतकरी जो आपला आधारस्तंभ आहे तो सुद्धा मजबूत आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, केंद्रामध्ये काय कायदे करायचे असतील त्यांना करू द्या, पण माझ्या शेतकऱ्याच्या हिताला धक्का लागेल अशी एक सुद्धा गोष्ट हे सरकार या राज्यात होऊ देणार नाही. शेतकऱ्याच्या हिताला धक्का लागेल अशी एक सुद्धा गोष्ट हे तुमचं स्वतःचं हक्काचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात होऊ देणार नाही, ही तुम्ही खात्री बाळगा. ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत करता आहात, त्या मेहनतीमुळे राज्य चालतंय, देश चालतंय आणि संपूर्ण जगाचा विचार केला तर जग सुद्धा चालतोय. आणि प्रयोगशीलता ही मात्र असली पाहिजे, ज्याच्याप्रमाणे आता आपले मंत्री महोदय सुद्धा थक्क झाले की किती तुम्हाला, मला ते काय गणित येत नाही, एका उत्पादकता तुम्ही काय आता सांगितलं ना 40 पोती काय वगैरे, ते तर मला कणसं दिसतं, ते पोती बिती काही दिसत नाहीत मला. तर त्याचप्रमाणे हे बरोबर आहे. हे बघा, हा जगातील सर्वात महागड्या आंब्याच्या रक्षणासाठी पहारेकरी आणि कुत्रे, हे मध्य प्रदेश मधली बातमी आहे. कुठला निळा आंबा, हा 2,70,000, दादा हे पाहिला का आंबा, 2,70,000 रुपयाचा आंबा. आता म्हणजे केवढं मौल्यवान आहे हे. अशी ह्याला एक प्रयोगशीलता पाहिजे, प्रयोगशीलता पाहिजे. काय करू शकतो, मी मगाशी बातमी वाचत होतो, आता आपल्याकडे सुद्धा सफरचंदाची लागवड करण्याचा प्रयोग सुरू आहे. ते प्रयोग करत राहिलं पाहिजे, एक मर्यादित स्वरूपामध्ये प्रयोग करत करत करत. म्हणजे
एक ज्याप्रमाणे आता माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले की तुमच्या नेहमीच्या शेतीच्या व्यवसायाला एक काहीतरी दुसऱ्या बाजूने आपण एक प्रयोगशीलता अथवा जोडधंदा हे करणं फार गरजेचं आहे. प्रयोग करत 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 आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्या प्रयोगाला लागेल तो आधार हे सरकार देईल, नक्की देईल. आणि म्हणून मला आपल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना सांगायचंय की आपण प्रयत्नांमध्ये कुठेही कमी पडलेलो नाही आणि या प्रयत्नांना अधिक मजबूती देण्यासाठी जे जे काही करण्याची गरज आहे ते तुम्ही सांगा. मी आहे इकडे, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, सगळे ज्येष्ठ मंत्री आहेत, हे सगळे एकत्र मिळून माझ्या शेतकरी दादाच्या खांद्याला खांदा लावून त्याला कायमचं चिंतेतून, कारण नाही तर नुसतं एकदा कर्जमुक्त केलं पुन्हा कर्जाचा डोंगर चढला, त्याच्यावरती कर्जाचा डोंगर साठताच कामा नये, होताच कामा नये. अशा पद्धतीने तो स्वतःच्या पायावरती ज्या दिवशी उभा राहील तेव्हा मी म्हणेन की माझ्या राज्यात हरित क्रांती झाली. असो, सर्वांना पुन्हा एकदा या कृषी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपलं हे जे वैभव आहे, हरित वैभव, हे असंच वाढता वाढता वाढत राहो, ह्याच माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात आणि त्यांना आज आपण प्रचंड बळ दिलेलं आहे. धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे आपले. यानंतर मी विनंती करणार आहे आभार प्रदर्शन करण्याची माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांना, राज्यमंत्री कृषी. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रात कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एका वेगळ्या भावनेतून जो कृषी दिन साजरा केला जातो, त्या कृषी दिनाच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला आणि कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी वेळ काढून खास नाशिकहून या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित असणारे राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे ज्येष्ठ मंत्री आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या कृषी खात्याचं व सर्वच कृषी अधिकाऱ्यांचं अत्यंत उत्तम कामकाज चालू आहे, ज्यांनी शेतकऱ्यांच्या सगळ्या भावना समजून घेऊन या कृषी खात्यामध्ये अत्यंत जोमाने काम केलेले असे आदरणीय दादाजी भुसे साहेब, फलोत्पादन मंत्री आदरणीय संदीपानरावजी भुमरे साहेब, आमच्या मंत्रिमंडळातल्या सहकारी आदरणीय आदितीताई तटकरे, कृषी खात्याचे सचिव आदरणीय एकनाथजी डवले सर आणि उपस्थित सर्व पुरस्कार विजेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, मी आपले मनापासून आभार मानतो की आज आपण वेळात वेळ काढून या अत्यंत महत्त्वाच्या दिनी या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आज या ठिकाणी आपण मोलाचं मार्गदर्शन केलं व जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये जी शेतकरी त्यांच्या कष्टातून अथक परिश्रमातून सर्वसामान्य कुटुंबातून जे शेतीमध्ये स्वतःच्या रानात अत्यंत चांगलं पीक करतात, अशा शेतकऱ्यांचं मग ते विदर्भातले असतील, काही उत्तर महाराष्ट्रातले आहेत, काही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, काही मराठवाड्यातले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत चांगल्या कामाच्या बाबतीत आपण कौतुक केलं, त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि आज त्यांचा सत्कार केला. त्याबद्दल मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले मनापासून आभार मानतो. आदरणीय अजितदादांनी आज अत्यंत सविस्तर पद्धतीने वर्तमान काळातली शेती आणि त्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांचं एक पुढील काळातलं कामकाज कसं असलं पाहिजे या बाबतीत खरं तर आज आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि अनेक गोष्टींवर की कसा तंत्रज्ञानाचा वापर करावा किंवा भविष्यात जे काही तरुण पिढीतली शेतकरी आहेत त्यांनी काय पावलं उचलली पाहिजे या बाबतीतही त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. कृषी खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज ज्या काही योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष करून जे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विकेल ते पिकेल जे एक मंत्र दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करत आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सगळेच कृषी खात्याचे अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने
काम करतायत. स्वतः जातीने लक्ष कॅबिनेट मंत्री आदरणीय दादासाहेबजी भुसे या सगळ्या विषयांमध्ये जातीने घालत आहेत. आदरणीय थोरात साहेब हे एका शेतकरी कुटुंबातले नगर जिल्ह्यातले महाराष्ट्राचं एक नेतृत्व आहे आणि त्यांच्या आजोबांपासून ह्या ठिकाणी त्यांच्या वडिलांपर्यंत त्यांनी स्वतः शेतीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. स्वतः कृषी खातं त्यांनी सांभाळत महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा नजीकच्या काळातला एक चांगला पाया त्यांनी रचलाय म्हणलं असं तो चुकीचं ठरणार नाही. अशा थोरात साहेबांचंही मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना मिळालं. नाशिकमधून आदरणीय विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरवी जिरवाळ साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आदरणीय संदीपानजी भुमरे सर, आमच्या मंत्रिमंडळातल्या सहकारी आदरणीय आदितीताई तटकरे व कृषी खात्यातले एकनाथजी डवले सर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणारे सर्व कृषी अधिकारी यांनी गेल्या 1.5 वर्षात विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगलं काम केलं आणि महाराष्ट्राला आणि देशाला खरं आधार देणारं कृषी खात्यातलं आणि शेतकऱ्यांचं उत्पादन विक्रमी असं झालं. त्याच्या मागे कुठे ना कुठे निश्चितपणे राज्यातल्या कृषी खात्याचा एक हातभार हा फार महत्वाचा लाभलेला आहे. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी फार प्रतिकूल परिस्थितीत कठीण काळामध्ये उत्तम शेती केली आणि उत्तम विक्रमी पिकाचं उत्पादन केलं आणि जे काही त्यांनी प्रयोग वापरले ह्याचा एक आदर्श इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा असंही त्यांच्याकडनं सगळ्यांच्याकडनं मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळालं. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण जे कृषी खात्याकडनं जे काही आपल्याला अपेक्षित आहे ते निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये हे कृषी खात्याच्या माध्यमातून केले जाईल. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतीस नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.